नानी बघू शकतात, नानीच्या पोऱ्याचा बर्थडे आहे तर पोऱ्या बोलत होता चिकन बिर्याणी नक्की आहे का ना, का पोऱ्या तापा मारित होता ना. बाबा पण चालला, हे येत ना बाबा. मग हा बनवू, हा बनवला. फायनली पोचलो, म्हणजे खूप वेळ झाला जसं तल्यावर येऊन. 2 मासे मी पकडले, याला एक पण लागलं ना. एक पिशवीमध्ये एक कुठे गेला काय माहिती, दाखवतो तुम्हाला नंतर जाताना. आणि बघ इथं मासे बघा किती आहेत, हे बघा. हा मारा एकमेकाला. उतरली का ना, नाही उतरली बोलता अजून. हे बघा सगळे, हे बघा तिथंच बसलेत 2 जण, हे बघा. हॅलो काही चॅनल चालू यूट्यूब चॅनल, तुमचं मनापासून स्वागत आहे. मस्त होती घरमध्ये पावली आले आणि आत्ता मी बाहेर आले. तर चला खाली गेलेत, पहिला मम्मी पास्ता बनवते, पास्ता नंतर खायला. पहिला जाऊ खाली आणि सुहानीला पण शाळेत जायचं, दाखवतो तुम्हाला. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. नवीन असेल तर जाऊन चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा, आपले 10,000 होणार आहेत. म्हणून भेटून जातो. नंतर मग नाश्ता करू. पिरकोनवरून बाबा आले, पिरकोन उरणमध्ये. चला बघूया खाली जाऊ, मग तुम्हाला नंतर भेटतो थोड्या वेळेला. बघू शकता मस्त की सुहानी झाले रेडी, तयार झालेली आहे स्कूलमध्ये जायला. आता मंथन पण येईल, पण मंथनचा आज आहे वाढदिवस. ही बघ कशी एडवते. आता फोटो निघला. मंथन अजून काही आला नाही, मंथनचीच वाट बघतं. बघू मंथनला बोलव लवकर जा. आज काहीतरी आहे ना, वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. का असं कटवून करता? हा मी कुठे चिमटा घातले, मी फक्त हात पकडले. मग पार्टी काय काय आहे पार्टीला आज? चिकन बिर्याणी. खोटं बोलला ना जाम मारी ना. हो चिकन बिर्याणी, हो हो चिकन बिर्याणी लगे जा का आले. चल ठीक, बनवला तर पहिलं मना दे आणून. जा चला बाय. नानी बघू शकतात, नानीच्या पोऱ्याचा बर्थडे आहे तर पोऱ्या बोलत होता चिकन बिर्याणी नक्की आहे का ना, का पोऱ्या तापा मारित होता ना. बाबा पण चालला, हे येत ना बाबा. मग सांगतोय येऊ येऊ. चला शेत लावायला जाऊ, जायचं का रविवारी? चला. मग बाबा बोलतो पण बाबाचं ऐकत नाही. अजून एक दिवस उजाडला ना, एक हो शेवटी तुझ्यावर ठेवला. मग नाना तुझ्यावर नांगर फिरवला लागे नानी चरल. नांगर फिरवला, लावताना कशी नानी तुम्ही शेता लावल्या का? कसं लावताना दाखव म्हणा. म्हणजे माहितच म्हणजे तुला, म्हणजे लावल्या तुम्ही बारीकपणी शेता. तर काहीच फायनली बाबा सुद्धा गेलेला आहे आणि सुहानी सुद्धा गेलेले. बघूया अजून काय. समोरच्या क्लायंटचा फोन आला ना, व्हिडिओ काढायला जायचा. ठाण्यावरून काढायचे का लिगावरून काढायचे, कसं काय अजून काही डिसाईड न झालं. अजून तर पोहोचला 12चा टायमिंग दिला, 12 ते 12:30 झालं, म्हणजे 11 ते 12च्या दरम्यानच दिला. वेळ निघून गेला, आता डायरेक्टली कॅन्सल. आता ना जायचं बिलकुल, टाईम निघून गेला. मला दुसरे कामं आहेत, तेव्हापर्यंत माझं शूट होऊन मी सुद्धा आलो असतो घरी, पण काहीच नाही. तर चला भेटूया आता. पहिला नाश्ता करू, पण आता नाश्त्याचा टायमिंग 12:30 वाजता झाला. फायनली घेतले आपण प्लेट. इकडे पास्ता बनवतो मस्तपैकी, घेऊ जरासा. जेवणाचा टाईम झाले पण नाही गेलं तर जास्त नाही व्हायचं बस. तर चला मस्त नाश्ता खाऊन घेतो आणि मग भेटतो तुम्हाला थोड्या वेळाने. हा येऊ तुला बनवतो घे. हा
बनवू? हा बनवला. जेवलीस का? जेवलीस? काय झाला भाऊ? भात घाला बस. भाऊ घालास? भाऊ भाऊ घाला. मला ना बोलवलं तुम्ही. जेवायला ना बोलवलं तुम्ही. जेवायला ना बोलवलं तुम्ही. हसत दुसरी. हट 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 हट. फायनली मगासपासून जाम डोका दुखत होतं, जाऊन झोपलो. आता उठलोय झोपतून म्हणजे चालू आहे. रस्त्यावर थोडे राऊंड मारत होतो तर माझी फोडी झाली ना, त्याच्यामुळे डोका जाम दुखत होता. तर चला जाऊया बघू. गाईज मस्तपैकी नाक्यावर गेलो आणि हार वगैरे घेऊन आलो मस्तपैकी. तर चला बघा जाऊ घरी देऊ पूर्ण येऊ आपण रस्त्यावर. गाईज पुन्हा चालू आहे नाक्यावर मस्तपैकी. रेशनिंग कार्डची झेरॉक्स काढायची खिशामध्ये ठेवला. जाऊन पटकन कशाला पाहिजे का नाही. सगळं रात्रीचं काम निघलं ना डोक्याला ताप होतं. जाऊन मस्तपैकी. त्या दिवशी पण झेरॉक्स काढायचं, आधार कार्डाचं. आता रेशनिंग काढायचं. कारण मंथनचा बड्डे पण आहे. बड्डेला पण नाही यायचा. अरे मंथनच्या बड्डेला आलेस ना. एक फायनली झेरॉक्स वगैरे काढून आणलेले आहेत नाश्ते. तर देऊ काय काम लावलेत ना नवीन नवीन डेंजर एकदम. सगळी जण आता जेवढी पण होती. आता रेकॉर्ड नाही केलं तिथं. रेकॉर्ड केलं असं बरं झालं असतं. ते तुम्हाला बघायला वाटलं असतं. सगळे नुसते झेरॉक्स काढायचेच मागे लागले. आज फुल झेरॉक्सपर्यंत त्यांना. फायनली मस्तपैकी रेडी झालो आहे. आता चाललो आहे मंथनच्या बड्डेला. म्हणजे फ्रेश झालो आहे. दुसरं काय नाही. तर सर्वजण आले माझं जो वाट बघतात. मी नाही गेलो ना तर यांना जमतच नाही. तर चला थोडासा बड्डे सेलिब्रेशनचा भाग तुम्हाला दाखवतो ब्लॉग. बघा कंटिन्यू राहा ब्लॉग मध्ये. इशू बघत म्हणजे आज उपाशी. आज फक्त केक खाऊ द्या बाथरूमला जा. गाईज बघू शकता आमच्या नानीच्या डोक्यात मस्त पडलेले आहेत उवा. नानीच्या डोक्यात पडले ना उवा तर खात मग खरंच. इट्स फायनली बर्थडे सेलिब्रेशन झालेलं आहे. मस्त असं सेलिब्रेशन झालं आणि सर्व मामा वगैरे आलेले. The next day. तर गाईज कालच्या भागमध्ये बघितला तुम्ही मंथनचा वाढदिवस आणि आजच्या भागमध्ये बघूया आता काय. म्हणजे एकच ब्लॉग बनणार आहे. जास्त काही ब्लॉग झाला नाही म्हणून जेवढं पण झालं तेवढं दाखवण्याचा प्रयत्न करेन. सकाळी गेलो होतो बाहेर तेव्हापासून अजून तिकडे शूट नाही केला कारण तिथं पर्सनल काम होता. एकदम असं पर्सनल होतं की काय सांगू तुम्हाला. चला
जाऊ खाली, दाखवतो तुम्हाला आज काय काय घडतं ते. फायनली ईश्वरी आलेली आहे. असते बघा कशी आहे. काय करतो तू? हा काय करत? इकडे बघ इकडे. काय करतो तू? असं आहे का? घेऊ मी तो बॉटल. टाकला लागे बघ. तशाला हुशार तू. हे हुशार, हे अति हुशार. त्याच्यानं टाक. चला दाखवतो तुम्हाला. याने कबूतर सोडली ना, 2 कबूतर गेली आमची. तिघ जण आहेत जे अंडे घातलेत. त्याने काल 2 अंडे घातले आणि याने 2 घालवली. माणूस आहे. येऊ गेला रिक्षावर. सोडून ठेवली. नानी बोलतो मी बघतो. नानी गेली घरामध्ये ना, कबूतर उडली. एक तर कोणी नेलेत, एक तर उडल्यात. की कशी कबूतर कोणी पकडत होते खाली. आता बघू, शोधायला जाऊ थोड्या वेळाने. जरा पाईपाचं आमचं काम चालू म्हणून थांबलो. ब्लर दिसतं, काय दिसतं काय माहिती. कबूतर शोधून आलो आम्ही, पण कबूतर दिसली ना. आता आलो गल शोधायला. बघा गल दिले आपल्याला मस्त पैकी. कुठली साईडची? जाम मोठं रे, छोटं बारीक बघ ना. बघ ना ते डबे का ना दिले तुला सगळे नंबर. फायनली पोचलो. म्हणजे खूप वेळ झाला जसं तल्यावर येऊन. 2 मासं मी पकडले. याला एक पण लागलं नाही. एक पिशवीमध्ये एक कुठे गेला काय माहिती. दाखवतो तुम्हाला नंतर जाताना. आणि बघ इथं मासं बघा किती आहेत. हे बघा. पण डेंजर आहे. मला दोन्ही भारी भारी मासे भेटले. याला एक पण नाही भेटलं. कंटाळा विचारा ना अक्षरशः माझ्यावाला, म्हणून ब्लॉग चालू केला. तर चला थोड्या वेळानं तुम्हाला दाखवतो अजून किती सापडतात ते, आणि मग नंतर भेटू. फायनली कंटाळलो. 2 मासं भेटलं. आता एक मासा आहे तो दाखवतो तुम्हाला. आणि एक मासा कुठे पडला काय माहिती इथे पिशवीमध्ये. एवढा मोठा मासा भेटलाय. आपण त्याला टाकून देऊ पाण्यात. हे डेंजर ना. तर चला निघूया आपण घरी जायला डायरेक्ट. फायनली 2 कबूतर आलेत, पण ते तिकडे कुठं बसलं दिसत भेटतच नाही. आता याला उडवले सफेद्याला. बघूया येतात का नाही. आला तर बरं होईल. हेच फायनली बघा कबूतर आली. 2 जण बसले. कसं वाटतं तुला बाई? हा कबूतर आला कसं वाटतं तुला? हा मस्त वाटतं. कसं वाटतं? नको टकला विचारा. टकला तो तर टकला. त्याच्या मागं आम्ही टकलो. डेंजर सीन. गाईज फायनली पोचलो घरी. तर गाईज फायनली मस्तपैकी जेवण करून आता रस्त्यावर चालायला. आणि तुम्हाला मगासपासून जे पाण्याचे पाईप तोडलेले ते पुन्हा जोडलेत. आता कबूतर बसलेत की नाही बघूया आपण. कारण की मगासपासून पाऊससुद्धा पडत होता, म्हणून मी जास्त काही शूट केलं नाही. जेवताना पण दाखवलं नाही. आणि पाईप फायनली जोडून झाले. उद्या पाणी येईल. उद्या रस्त्याला हे करते बघा. असे पाईप काढले. हे उतरली का ना? नाही उतरली बोलता अजून. हे बघा सगळे. हे बघा तिथंच बसलेत 2 जण. हे बघा समोर. फोकास. यासाठी बघायला आल्या ती, म्हणून मी बघायला आलो. बरं उतरली का ना? अजून काही कबूतर खाली काही उतरली नाही. आता सकाळी जे काय होईल तर सकाळीच माहीत पडत. असं माहिती आहे सकाळी तुषार जो 6:30 उठतो. म्हणजे 7 तेव्हा जसं उजेडेल त्याच्या हिशोबाने मग ते दाणा टाकेल. म्हणजे गहू वगैरे आपलं ज्वारी. आणि मग कबूतर सोडेल तेव्हा ती खाली येते. म्हणजे आज पहिल्यांदा एवढी उडल्यात का दुपारी म्हणजे 1:30च्या दरम्यान काहीतरी उडल्यात. ते संध्याकाळी डायरेक्ट 7 वाजता यायच्या दरम्यान आल्यात. तेव्हा कालोख झालं म्हणून त्यांना उतरायला काही भेटलं नाही, म्हणून लोच्या झाल्या. जे काय होईल ते आता सकाळी माहीत पडेल. तर उद्याच्या ब्लॉगमध्ये दाखवलं. समजा उद्या बनवलं आता किती दिवस झालं ब्लॉगच नाही बनले. आता कालचं ना आजचं कंटिन्यू केलं म्हणजे. काहीच दिवस 3रा. काल काय रात्री ब्लॉग एंड केला नाही. बरं झाला जेवढा पाहिजे तेवढं त्या हिशोबाने झाला आहे. आता चालू आहे पुन्हा रस्त्यावर जायचं. आपल्याला शिलाई मशीन रिपेअर करतात आणि त्याच्याकडे मम्मीची शिलाई मशीन बिघडले आणि ते हेच फिरत नाही. तर बघूया नाकेवर कुठं मशीन होणार आहे. नवीन दुकान खोललं आहे शिलाई मशीनवाल्याने. तेच बघूया. जर भेटला तर संध्याकाळी नाही तर मग उद्या नाही. कारण की आत्ता मी गेलो तर दुकानं खूप सारी बंद होती. त्याच्यातलं कोणतं आहे तेच मला माहिती.
बघू शकता अक्षरशः कबूतर उतरवली सकाळी. तो एक तिकडे आहे. परत भांडणं हा मारा एकमेकाला. काल्याच्या एरियामध्ये गेलोय सफेदवाला. डेंजर मारा डायरेक्ट चोचच पकडतो त्याची. स्टॉप. डेंजर डेंजर. बघू शकता मला पैसे देत ही. दे मामाला. मी पण मामा ना. दे. नाही काय नाही. दे बटर ना तुला. दे पैसे दे. चावी सोड सोड लवकर. पैसे दे पैसे दे पैसे दे. देतं का नाही. चल सोड सोड चावी सोड सोड. चावी मिल गया. पैसा दो. चलो पैसा दो. पैसा दो. हट काले. ही चाललो आम्ही आता. दुकानावर चाललो आहे. दुकानावर चाललो आहे. WWF WWF. आपण गेलो होतो शिलाई मशीनवाल्याच्याकडे. तर तो चालू आहे आणि आता कबूतर पण सोडू आम्ही. तर तुम्हाला दाखवतो थोड्याच वेळात. पहिला शिलाई मशीनवाल्याच्या इकडे मम्मी येते का नाही बघू. फायनली कबूतर मस्तपैकी आता एक गेली होती ती सुद्धा आलेली आहे बघा. आता डालाचं काम चालू आहे म्हणजे बंद करायला पिंजरा. आणि तिचे आता पंख बांधून ठेवला आहे म्हणजे उद्या ओरडायला नको त्याच्यासाठी. तर काहीच चला तर मस्तपैकी चाललो आता घरी. आम्ही गेलो तर नारळ शोधायला राजेश नानांच्या इथे. पण तिथे काय आम्हाला नारळ काही भेटलं नाही. इटलीवाला आहे ना त्यांच्या खाली. त्याच्या नारळाचे शेरवाड्या पाहिजे. तर चला आता मस्तपैकी जेवतो आणि नंतर मग ब्लॉग एंड करेन. चला तर काहीच फायनली आता सर्वजण झोपलेले आहे. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय.